हाय फ्रेंड्स, कशा आहात तुम्ही सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला पाहिजे. वेलकम टू माय चॅनल लाईफ विथ अश्विनी. तर पहिल्यांदा मी ज्यांनी मला सबस्क्राईब केलेले आहेत त्यांना मी थँक्यू सो मच बोलते. आणि असेच कमेंट्स आणि रिप्लाय पण करत जा. खूप छान तुमचं मला एक सबस्क्रिप्शन आणि रिप्लाय पण करत जा, कारण ते पण मला एक मोटिवेशनच असणार आहे. तरी ते मी आल्या दुसऱ्या दिवशीच बघितलं ना, सगळं क्लिनिंग करायला घेतलं होतं आणि आराम केला असल्यामुळं मी आता एकदम जोरदार तुम्ही बघत असाल काम करते. असे सगळे रूम झाडून घेतले, हॉल, सगळे बेडरूम आणि सगळ्या जाळ्या वगैरे काढल्या. सोफ्याचे सगळे कवर भिजत घातले, सगळे धुवून काढले, सुकायला घालते. आणि मार्केटला पण गेली होती, थोड्याशा पंत्या वगैरे आणल्या. आणि हे पहा, सगळी लादी वगैरे पुसून झाली आणि कपडे सुकायला घातले. हे एक टाईम हाताने धुतले आणि एक टाईम मशीनमध्ये टाकले, म्हणजे पिळणं वगैरे घट्ट होतं आणि मशीनला थोडंसं आपल्या हाताने व्यवस्थित सगळं निघून जातं. तर आता मी तुम्हाला शॉर्ट्स त्या वेळेला टाकले होते, कारण मी दिवाळीच्या म्हणजे आज पहिला दिवस आणि मी घरात आले. सगळं म्हणजे बाहेर तापोळ्याचे पण तुम्ही व्हिडिओ एन्जॉय केले असाल आणि गोव्याचे. तर गोव्याला मी का प्रोग्रामसाठी गेले होते आणि त्याचबरोबर एक दिवस आणखीन बीचकडे मला फिरायचं होतं, मग काढला होता आम्ही दिवस. पण बाकी जे बघितलं असेल तुम्ही समुद्रातलं आम्ही जे ट्रॅव्हलिंग केलं गाडीसहित, ते पण तुम्ही पाहिलं असेल, आवडलं असेल तुम्हाला. तर असं ज्या ह्याच्यात मिळेल तो आनंद घ्यायचा, की तेच मिळालं नाही म्हणून आपण हे नाही व्हायचं आणि पुढे जात राहायचं. तर मग घरी आल्यानंतर हा सगळा मला पसारा, असं दिवाळीचं सगळं घर झोडून घ्यायला, क्लीन करायला खूप आवडतं. तर इथे मी सगळ्या प्रकारचे झाडू वापरले जाळी काढण्यासाठी. वॉल पण पुसून घेतलेले आहेत 2 पाण्याने, एक साबणाच्या आणि एक क्लीन पाण्याने. खालचं फ्लोरिंग पुसलेलं आहे आणि काचा, फॅन, खूप सगळं असे राहिलेले कामं मिस्टर करणार होते आणि मला जेवढी एनर्जी लावता येईल तेवढी मी लावली. कारण बाहेर पण अर्बनला आता द्यायला बोलवायला, बुकिंग करायला मिस्टरांनाच येत होतं, त्यांच्याच मोबाईलमध्ये ॲप असतो. मग आता किचनला मी बघेल अर्बनवालेच बोलवेल, क्लिनिंगच्या संपूर्ण डोअर वगैरे. आतले भांडे तर आपल्यालाच घासावे लागतात. तर नेक्स्ट डेला पहा सुकून झाले सगळे. तर आता कवर मिस्टर घालतात, पण आज ते होते ऑफिसला पण गेले आणि मी एकीकडे जेवण पण बनवायचे आणि दिवाळीचं पण आता काय बनवायचं. तुम्हाला जेवढं होईल तेवढे मी रेसिपी गेल्या वर्षी पण टाकलेल्या होत्या. करंजी, चकली, मला जे येतं तेच मी शेअर करते. मी काहीतरी असं आवाढव्य हे नाही करत, व्हिडिओज बनवत नाही. कारण मला जे माझे येतात, मला घरामध्ये ज्यांना आम्ही जे खाणार असतो बनवल्यानंतर तेच रेसिपी बनवते. मग तो व्हिडिओसाठी मी रेसिपी बनवणार, मग तुम्ही कसे काय हे करणार. तर इथे पहा हे सगळे असे चेन. तर काही चेन मिस्टेक होत्या, म्हणजे धुताना होतातच ते, धोका वगैरे मी लावते ना वापटायला, मग त्याच्यामुळं थोड्या चेन 2-3 ह्याच्या खराब झालेल्या त्या बाजूला ठेवल्या.
तर इथे कसं आता कामोठ्यामध्ये खाली सगळे असतात चेन लावून देणारे आणि लगेच मिळतात ते कामं करून. तर पुण्याला मला खूप शोधायला लागायचे हे लोक, आणि तिथले मुंबईसारखे असे ना फास्ट नाही आहेत पुण्यातले लोक. कारण मुंबईमध्ये बघा आपण उभा राहिलो की लगेच 5-10 मिनटात ते करून देतात, किंवा ठेवून जरी गेलं तरी संध्याकाळी घेतलं की लगेच ते कामं करून देतात. पण पुण्यामध्ये असे वर्कर शोधायला लागायचे आम्हाला. माझे खूप कामं मी मुंबईला मिस्टरांकडे पाठवून करून घ्यायची. तर मुंबईमध्ये हा एक खूप फायदा आहे, कारण सगळे अवेलेबल असतात प्रकारचे लोक. शिलाईचे, काही घरातलं रिपेरिंगचे. आता मी सगळ्या वस्तू काय लगेच थोड्याशा हे झाल्या ना तर लगेच रिपेअर करून आणते खाली जाऊन. तर हा इकडचा एक मुंबईचा हे आहे की आपल्या वस्तूला काय झाल्या थोड्याफार इकडे तिकडे तर नीट करून मिळतात, शिवून मिळतात. तर हा सोफा बेड आम्ही सगळा बनवून घेतलेला आहे. आता 3 वर्ष कंप्लीट होत आले. आता मी तो गावी देणार आहे, आणि आतला प्रणीतचा आहे एक सोफा सेट तो बाहेर आणणार आहे. तो मी ॲक्च्युली माझ्या 2 नंबरच्या दिरांना देणार होते त्यांच्या नवीन रूमसाठी. मग ते बनवलं वाटतं त्यांनी प्रणीतच्या बेडरूममधला बेड हे सोफा. तर ते मी त्यांना देणार होते, म्हणजेच त्यांच्या नवीन रूममध्ये. मग हा आता मी गावी देते हॉलमधला. तर गावी मी खूप वस्तू माझ्या चांगल्या म्हणजे मी इथे घेतलेल्या नवीन आणि त्या वस्तू सगळ्या गावी ठेवलेल्या आहेत माझ्या संसाराच्या. मला तिथे गेल्यावर त्यांना बघितलं की आठवण पण येते, आपण हे एवढा दिवस तिथे यूज केलं होतं. आणि हा सगळा असा आहे बघा, सोफा कम बेड पण बनतो. दिवसा आम्ही असा सोफा पण वापरतो. तर हे मी सगळं होईल तेवढे हे मुलांना प्रणीतला कर बोलते, पण तो बोलतो मम्मी मी इथे आराम करायला येतो आणि परत तुम्हाला अशी कामं लावत राहते छोटी मोठी. तर तो दिवाळीचा फक्त तुला मदत करेल मी काय करू लागायला. आणि जे शिवायचे ते मी पिशवीत ठेवून दिलेत बघा, चेन निघालेल्या वगैरे. आणि हे धुतल्यामुळं कसं एकदम म्हणजे बसायला पण छान वाटते. धूळ कचरा आपण कसंही पण डेली वापरतो यूज करतो ते सोफा. तसं मला खूप आरामदायक आहे. हॉलमध्ये सगळीकडं कामं करून थकले का मी अशी आरामच करते सोफ्यावरती. पुन्हा आम्ही TV एन्जॉय करतो दुपारी. आणि सगळे आमचे सोफा, प्रणीत पण बसतो बाहेर हॉलमध्ये TV बघत. तर आता मी दीर घेऊन जातील गावाला. हा बघा बनवून घेतलेला आहे हा, तर अजून तो खूप चालेल. तर दिवाळीचा पहिला दिवस बघा, आपण बोलतो ना मुलगा भाग्याने होतो आणि मुलगी सौभाग्याने होत असते, आणि मुलगी ही आपली पंथी असते, तर दिवा हा मुलगा असतो. तसं दोन्ही आपल्याला संसाराला हे असतं, म्हणजे मुलगा मुलगी घरामध्ये. तर मग प्राची असल्यामुळं मला आज पहिल्या दिवशी तिने माहीत पण नाही मला हे सगळं गेटअप केलेलं होतं नऊवारीचं, आणि छान वाटलं मला, दिवाळी असल्यासारखी वाटली. आणि माझ्यासाठी तिने गिफ्ट पण आणलेलं आहे. तर आपण अनबॉक्सिंग करूया. मुलगा आकाश कंदील असतो, मी दिवा बोलले. तर प्राचीने फर्स्ट तिच्या पेमेंटमधून मला साडी, तिच्या पप्पांना ती घेतेच, ती आता जॉबला लागल्यापासून
बड्डेला हे कपडे वगैरे. तर आम्ही तिला सांगतो शक्यतो नको घेत जाऊ, पण ती बोलली मम्मी राहू दे एक सणाला. आणि मी मोस्टली नाही खरेदी करत, जे आवश्यक वाटतं तेच घेते. मला ड्रेस कम्फर्टेबल असतात बाहेर जायला यायला, आणि साडीला ब्लाऊजला परत शिलाईला खर्च, आणि नेसायला पण मला एवढं असं म्हणजे आवडतं साडी घालायला पण एवढं पण म्हणजे जे कार्यक्रम मेन असतात त्यांनाच. तर मी आता ही ठेवलेली आहे, कारण तिने फर्स्ट तिच्या मिशोवरून मागवलेली, मनानेच केलेलं होतं सगळं. तिने घरी आल्यावरच तिने मला सांगितलं आहे तुझ्यासाठी घेतलेलं आहे. तर हे फर्स्ट तिने मला घेतलेत पहिले, पण तिने टॉप वगैरे. तर ही साडी फर्स्ट टाईम घेतली. मी पण घालणार आहे आता, बघू दिवाळीला ब्लाऊज शिवून दिला तर घालेल, नाहीतर असतात बरेच प्रोग्राम. माझा बड्डे असणार आहे, संस्कृती आहे. तर हे तिला आवडलं होतं बघा करायला. आणि मी तुम्हाला आमच्या सोसायटीतले नऊवारीतले सगळे दाखवले होते लेडीजचे प्रोग्राम मंगळागौरचे. तर काय माहिती, आपण जसं बघा दुसऱ्यांचा आनंद आपण हे मिळवत असतो. तर तिला मी मनात म्हणायची की प्राचीनी पण म्हणजे करते ती अशी फंक्शनमध्ये भाग घ्यायची कॉलेजमध्ये वगैरे, पण नऊवारी माझ्या लक्षात नाही आहे तिने घातली नाही आहे. यावेळेस तिने सगळं मनाने सगळं मिळवलं होतं, आणि साडी वगैरे सगळ्या बांगड्या, मोगऱ्याचा गजरा, सगळा असा गेटअप केला होता. ब्लाऊज बघा, ही साडी रेडीमेड शिवलेली नऊवार आहे, आंबा कलर आहे, आणि ब्लाऊज पण खूप सुंदर डिझाईनचे आहेत असे. तर आम्ही घरात असे फोटोशूट केले, आणि तिच्या ऑफिसमध्ये तिने हा गेटअप करून तिथे पण सगळे तिला एकदम हे करायला लागले सणाच्या दिवशी, म्हणजे असा गेटअप केलेला एकदम फर्स्ट दिवस असा ना दिवाळीच वाटायला लागली त्यांना सुरुवात. आणि असं म्हणजे संपूर्ण आपण परिधान करत असतो बघा. तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पाहत राहा. आता पुढे काय मी तुम्हाला दाखवते. लाडू सांगतो एकीचे बाळ, चकली सांगते वळणावरती मागे न फिरता फळ, करंजी सांगते सगळं काही पोटात घ्या, चिवडा सांगतो तिखट मिठाशिवाय आयुष्याला नाही गोडवा. कितने का है? कशी आहे मावळे? 20 रुपये कितने का? 150 का? हाँ? हा वाला 20 ला एक 20 ला. 120 ला. एवढी लाईट नाही ना दिसत. कसं भरलंय बघा बाजार.